तुम्ही येऊ देता आता. दादा यांचं असं म्हणणं आहे महाराजांची मूर्ती एवढ्या नाल्याला नेऊन टाका आम्ही नाल्याला बांधतो. अरे पोलिसांवर विश्वास ठेवा. हे पुतळ साहेब, ही पुतळ हलणार नाही बरं का कधी. हा, यांच्यावर गुन्हे दाखल झाले पण ही- तुमच्या समोर दिसतंय. मी सांगतोय काय, विश्वास नाही मी सांगितलं ना, विश्वास तुमच्यावर झाला. मी सांगितले, मी जबाबदारी घेतली ना. मी जबाबदारी घेतली, सगळ्यावर गुन्हे दाखल होणार, सगळे अटक होणार. ही जबाबदारी घेतली आणि तुम्हाला 2 दिवसात ऐकायला येईल. नसता 25ला राज्यातले पुरे मराठी जर नाही बोललो तुम्हाला नाव बदलून ठेवा. मग आंदोलन सुरू झाले की बंद होत नाही. छत्रपती पतीपेक्षा मला मोठं गुन्हे नाही माझ्या जीवनात. त्यांच्यासाठी मी जीवदान करायला पण तयार. मी काय देत नाही, सगळे येणार मध्ये. आणि हे सांगते तेच 1 नंबरचा आरोपी करा, खालीवर नका करू. आणि कुणाचा दबाव आला ना, प्रामाणिक सांगा, तुमची नोकरी भिजवून देत नाही. आणि दबाव घ्या, जाणाराचं जर राजकीय करिअर उद्ध्वस्त नाही केलं ना तर जरांगेचा अवलाप सांगणार नाही. तुम्हाला तर कोणाला धक्का लागू देत नाही. तुम्हाला तुमच्या SP साहेबाला, पोकळे साहेबाला 5 वाजेपर्यंत मुख्यमंत्र्याचा फोन खनकर. तुम्हाला मोकळीक राहणार. जसे संतोष भैया देशमुखांच्या प्रकरणात पोलिसांना साहेबाला मोकळीक होते काम करायची, तशी मोकळीक मिळणार.